जॉबवाली आहेत, कॉलेजवाली आहेत आणि शाळेवाली आहेत. मी सुद्धा या गोविंदा पथकामधलाच एक व्यक्ती आहे. पोलीस भरती करणारे, खो खो खेळणारे, त्यांची फिटनेस ऑलरेडी खूप चांगली आहे. पहिल्या थोडी 7 थराचा प्रयत्न, आता 5 थर लागले आहेत, 6 थर लागले, 7 थर लागले, असं त्यांचं जे निवेदन चालू होतं ना, त्यामध्ये आम्हाला एवढा जोश येत होता. मदतीचा हात साई बजरंगचा कुठेतरी नक्कीच तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल. आपली मुलं कमी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 8 थर बसवायचे, ते कसे बसवता येईल? एवढ्या मुलांना घेऊन जाणं, नवीन मुलं, नवीन थर सर्व, तर हे तुमच्यासाठी मॅनेजमेंट कशी होती त्या दिवशी? नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या पॉडकास्टमध्ये, भांडूपचा गोविंदा आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आहे पॉडकास्टचा 10वा भाग. आपल्यासोबत आहे साई बजरंग गोविंदा पथक आणि हे गोविंदा पथक माझ्या विभागातलं आहे. सर्वप्रथम विजयदादा, तुमचं स्वागत आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. आणि सोबत आहे ऋतिक जाधव. कसं वाटतंय भांडूपचा गोविंदा हे नाव ऐकून तुम्हाला पहिल्यांदा? भांडूपचा गोविंदा पॉडकास्ट मी आता याच्या अगोदर पण आहे ना, आपले एरियातली जेवढे पण मंडळ आहेत ना, ते इथे येऊन गेले. पण तुमची संकल्पना आहे ना, ती खूप आवडली. त्याच्यामुळे कसं आपल्या भांडूपला म्हणजे बोलतो ना, भांडूपला दाखवण्याचं जे कार्य तुम्ही करताय, बरोबर, भांडूप काय क्षेत्रामध्ये काय काय करताय त्याविषयी खूप चांगलं असं वाटलं आणि बघायला पण खूप चांगलं वाटलं. आणि कोण कोण काय काय करतं त्याच्यातून आपल्याला माहिती पण मिळाली. नक्कीच. ऋतिक, तू काय बोलशील याच्याबद्दल? सर्वप्रथम ओंकार ऑफिशियल आणि जी आपली भांडूपचा गोविंदा टीम आहे, त्या सर्वांचा मी साई बजरंग गोविंदा पथकाच्या वतीने सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी आम्हाला आज ही संधी दिली त्यांच्या पॉडकास्टमध्ये येण्याची आणि आमचं मनोगत व्यक्त करण्याची. आणि ओंकारचं खरंच मी कौतुक करेन की भांडूपचा जो गोविंदा होता, जो आजपर्यंत कुठेतरी आमच्यासारखा छोटे गोविंदा पथक होते, ते आज कुठेतरी तो सगळ्यांसमोर त्यांची जी मेहनत आहे ती तो आणतोय. तर त्याचा सर्वात प्रथम मी साई बजरंग गोविंदा पथकाच्या वतीने धन्यवाद देतो. नक्कीच नक्कीच. आणि एक आता सांगा असं वाटतं, आपण पॉडकास्ट मध्ये येऊ, चर्चा होईलच आपली, पण मी सुद्धा या ना गोविंदा पथकाचा भाग आहे. खूप जणांना माहिती असेल, काही जणांना माहित सुद्धा नसेल. मी सुद्धा या गोविंदा पथकामधलाच एक व्यक्ती आहे जो मीडियामध्ये असतो. प्लस मी थराला प्रॅक्टिसला कधीच नसतो, पण मी दहंडीच्या लास्टच्या दिवशी किती काही असून दे, मी दहंडीच्या दिवशी असतो तिथे. आणि खूप सारा मी स्ट्रगल या गोविंदा पथकाचा आमच्या मी जवळून बघितलंय. आणि आज या पॉडकास्ट करण्याचं कारण असंच की काही म्हणजे पहिल्या वर्षी जे घडलंय, दुसऱ्या वर्षी जे घडले, या 2 अशा बाबी होत्या आणि 3रं वर्ष या वर्षी आहे. आणि म्हणून आपण एक पॉडकास्ट आपल्या गोविंदा सोबत करतोय. मला जाणून घ्यायला आवडेल की 2000 म्हणजे माझ्या प्रेक्षक वर्गाला, तर मला तर सर्व हिस्ट्री माहिती आहे, प्रेक्षक वर्गाला जाणून घ्यायला आवडेल की आपल्या साई बजरंगची स्थापना कधी झाली? साई बजरंग 2023 मध्ये स्थापना झाली. आणि 2023चं सांगायचं झालं ना, तर आमची पहिलंच वर्ष होतं. आणि त्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही खूप ठिकाणी असे जे सराव शिबिरं होतात ना, त्यामध्ये आम्ही जिथे जिथे थर लावले ना, पहिले म्हणजे कौशिक पाटील म्हणून आपल्या इकडचे, बरोबर, त्यांच्याकडे आम्ही थर लावले ना, त्यावेळी काय ते 36 सेकंदामध्ये आपल्या गोविंदा पथकातल्या मुलांनी एवढी अशी कामगिरी दाखवली ना की 36 सेकंदामध्ये आम्ही तिकडे फर्स्ट प्राइज मारलं. आणि सेकंड होतं ते आमचं आपलं टेमीपाडे एरिया आहे ना, त्यामध्ये आम्ही गेलेलो. पहिलंच वर्ष होतं, सगळ्यांना उत्सुकता होती की साई बजरंग. आणि कसं आपलं त्यावेळी एक नवीन नवीन करता केलेली खूप अशी मेहनत होती मुलांची. म्हणजे पूर्ण बोलतात ना, एक महिना म्हणजे 1-1.5 महिना खूप मेहनत घेतली मुलांनी. आणि त्याच्यामध्ये टेमीपाड्याला पण आम्ही ना फर्स्ट प्राइज मारलं, ते पण कमी सेकंदामध्ये मारलं. म्हणजे पहिल्याच वर्षाने प्राइज मारलं, हे खूप आमच्यासाठी खूप मोठी अशी गोष्ट होती. आणि त्याविषयी सांगायचे तर खूप खूप अशा गोष्टी आहेत, पण त्या बोलतात ना, एक मुलांचे बोलतात ना, मुलांनी केलेलं ते परिश्रम त्याच्यातून दिसून आले. नक्कीच. मग आता मला एक विचारायचं आहे याच्यावरती, आता ऋतिक तुला विचारतो मी, कारण की एक गोष्ट आधीच क्लिअर करतोय, मी लहानाचा मोठा भांडूपच्या हनुमान टेकडीवरती झालेलो आहे. आणि आज गोष्ट सांगतो, साई बजरंग गोविंदा पथकामध्ये जरी मी असलो, याचा भाग जरी असलो, विजय कुपल हे आमचे कोच आहेत साई बजरंगचे, पण आम्ही एकाच साईत राहतो. जसं की आमची जी मुलं आहेत ना, आम्ही एका विभागात राहणारे, म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ एकमेकांना भेटणं वगैरे, असा हा आमच्या मुलांचा ग्रुप आहे. आणि ऋतिक सुद्धा आम्ही लहानाचे मोठं एकत्र एका चाळीमध्ये झालेलो आहे. आधीच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही हे बघितले आहेत. तर ऋतिक, तुझ्याकडे यायचं आता, आपल्या प्रेक्षकांना सांग की म्हणजे कशा प्रकारे साई बजरंग एक प्रकारे उदयास आला? तसं सांगायला गेलं तर साई बजरंग गोविंदा पथक हा
याचं कुठलं ध्येय नव्हतं की हा. फक्त आपल्या जे विभागातली मुलं आहेत, ती विभागातली मुलं आपल्या विभागात जवळपास 2-3 मंडळ आहेत आपल्यासोबतच, जी गोविंदा खूप आधीपासून गोविंदा हा. पथक आहे आणि आपलं हे दुसरं वर्ष आहे. तर ते आपली मुलं कशी आहेत की या गोविंदा पथकामधून जा, त्या गोविंदा हा. पथकामधून जा. तर आम्ही असंच, आमच्या एका मित्र आहे साईप्रसाद निवळे म्हणून, त्याच्या घराच्या बाहेर आम्ही बसलेलो आणि गोविंदाचे दिवस त्या दिवशी जवळ आलेले. आणि असंच एक विषय निघाला की अरे या वर्षी कसं करायचं, कुठून जायचं. तर आपल्यामधलाच कोणतरी एक मुलगा बोलला की अरे आपण आपली गोविंदा आपल्याकडे एवढी मुलं आहेत, तर ती आपण जाऊया, 5 थर लावूया किंवा 6 थर लावूया, मजा करूया, आपलीच मुलं एकत्र येऊन काहीतरी करूया. तर असं एक विषय निघाला आणि तिथल्या तिथेच मग नाव काय ठेवायचं, म्हणजे ही सगळी मस्करीमध्ये चाललेला विषय होता. मग नाव काय ठेवायचं, मग एकाने एक सुचवलं, मग एकाच्या तोंडातून आलं की साई, मग एकाच्या साई वज्रंग किंवा असं, मग पटकन ते एक नाव सुचलं आणि अरे हा साई वज्रंग. तसाच आम्ही उठलो, विजूदादाच्या घरी आलो. विजूदादाला बोललो, विजूदादा असा विषय आहे, मुलांनी असा एक करायचं ठरवलंय, गोविंदा पथक काढायचं ठरवलंय आणि आमची इच्छा आहे की तू आमच्यासोबत या. कारण का विजूदादा हा अनुभवी प्रशिक्षक आहे. हनुमान टेकडी गोविंदा पथक हे आमचं खूप जुनं गोविंदा पथक आहे, जे कालांतराने काही कारणांमुळे लोक आपल्या संसाराच्या मागे लागले, त्यामुळे ते कुठेतरी बंद आहे. त्याच्यानंतर विजूदादाने खूप वर्ष त्या गोविंदा पथकामध्ये प्रशिक्षक पदाची भूमिका केली. तर आम्हाला माहिती होतं की आपल्या जवळच एक माणूस आहे आणि तो अनुभवी आहे. तर आम्ही लगेच तसंच त्या क्षणी विजूदादाकडे गेलो. विजूदादाला बोललो की विजूदादा असं आहे, आपल्या मुलांची अशाची इच्छा आहे, तर तू आम्हाला सहकार्य करशील का. त्यांनी क्षणाचा पण विचार केला नाही त्यावेळी, माझं तुम्हाला सहकार्य असेल. आणि अशा प्रकारे साई बजरंग गोविंदा पथकाची कुठलं ध्येय नव्हतं की आपण एवढे ठरलो, फक्त एक त्या दिवसाची मजा करू, गोविंदा सुखरूप सगळे घरी येऊ. पण आज साई बजरंग गोविंदा पथक हे खरंच कुठलंही ध्येय न ठेवता आज आमच्या मेहनतीने किंवा मुलांच्या मेहनतीने, सर्वांच्या सहकार्याने आज कुठेतरी एक साई बजरंग गोविंदा नक्की नावारूपास सध्या 3 वर्षामध्ये आलेला आहे. आम्हाला आता एक तुला विचारायचं आहे की पहिला वर्ष होतं बरोबर, तर पहिला वर्ष म्हटलं की आता जी म्हणजे मित्राच्या घराच्या बाहेर बसून जी जस्ट टाइमपास म्हणून जी गोष्ट चालली, ती कुठेतरी स्वप्न एक ठरलं स्वतःचं आणि हे स्वप्न साकारायचं होतं, तर मुलांना जमवा हा एक मोठा टास्क असेल. मग तो टास्क कसा कम्प्लीट केला तुम्ही. मला सांगायला आवडेल की खरं तर आमच्याकडे एक मुलंच नव्हती, म्हणजे बोलशील तर आमची चाळीतली मुलं किंवा क्रिकेट खेळायला जातोय तर त्या क्रिकेट खेळणारी जो ग्रुप होता, किंवा आम्ही कधीतरी उभं असतो कुठल्या ठिकाणी, म्हणजे कामावरून आलो की तो एक ग्रुप झाला. मग असा ग्रुप होता आमच्याकडे. खरं तर 5 थर लावणं पहिल्या वर्षी शिड्या नव्हत्या आमच्याकडे, शिड्या नव्हत्या किंवा 6 थर लावणं मुश्किल होतं. तुम्ही जर व्हिडिओ टाकायला तुम्हाला जमला तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ पण देईल त्या पहिल्या प्रयत्नाची, 6 थराच्या प्रयत्नाची. तर तेव्हा आमच्याकडे मुलंच नव्हती आणि तुम्हाला त्या मुलांकडे बघून वाटणार पण नाही की या मुलांमध्ये 6 थर लावे. पण जसं जसं आम्ही एक पायरी विजयाच्या अनुभवाने, जसं प्रशिक्षणाने एक पायरी आम्ही चढत गेलो आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सोशल मीडियाने पण खूप सहकार्य केलं. आम्ही जसे जसे थर लावायचो किंवा काय एक अचिव्हमेंट असायची, तर मुलांना कुठेतरी वाटतं की आपण आपल्या मित्रांना किंवा आपल्या स्टेटसला ठेवू, आपल्या फॅमिलीला दाखवू. तर असं कुठेतरी ते स्टेटसला ठेवणं, मग तो स्टेटस बघून अजून 2 मुलं ऍड होणं किंवा आम्ही काहीतरी असं करतोय, मग असं म्हणजे मुलं वाढत गेली. त्याच्यानंतर म्हणजे मीडियाचा कुठेतरी ह्याच्यामध्ये सपोर्ट भेटला. म्हणजे माउथ पब्लिसिटी असते बिझनेसमध्ये, जशी की माउथ पब्लिसिटी असते. एखाद्याने सांगितलं की ही गोष्ट चांगली आहे, मग दुसऱ्याचे जाऊन ती ट्राय करतो. तसंच झालं म्हणजे की अरे नाही, साई बजरंग गोविंदा पथक आहे, मुलं थर लावतात, चांगलं आहे, चांगलं प्रशिक्षण चाललंय तिथे. माझं एक मुलं जॉईन झाली. आता कोच मी तुम्हाला विचारेन की मुलं आली, सर्व गोष्टी झाल्या, पण तिथे आलेली सर्व मुलं ही काय दहीहंडीत जाणारी असतील असं नव्हती. म्हणजे मुलं तशी होती दहीहंडीला जाणारी. आधी मुलं, मला जेव्हा ऋतिक आणि आपले बंटी आहेत त्यांनी मला जेव्हा सांगितलं ना की आपल्याला दहीहंडी करायची, मला खूप आनंद वाटला. कारण मी काय कसं त्या गोष्टीमध्ये पहिला होतो आणि त्याच्यामुळे तीच गोष्ट मला पुन्हा खूप नंतर करायला मिळते असं मला थोडं वाटलं. नाही तर केलं पाहिजे, कारण एवढी मुलांनी स्वतःहून आपल्याकडे दाखवलं की बाबा नाही आपल्याला करायचं म्हणून. त्या ह्याच्यात मी बोललो की नाही आपल्याला करायचंच आहे म्हणून. तर जेव्हा मी मंदिरात, आमचं साईबाबा मंदिर आहे ते साई मित्रमंडळाचं, तिथे गेलो तर तिथे अशी ना लहान लहान मुलं होती सगळी. ते बघून असं वाटलं की यार मुलं खूप म्हणजे आहेत आपले, म्हणजे मला जेवढी पाहिजे ना तेवढी मुलं आहेत. पण त्याच्यामध्ये बघितलं सर्व लहान मुलं होती. म्हणजे कमीत कमी वय बोलला तर त्यांची वय ना 25च्या आतमध्ये, त्याच्यावरती कोणच नव्हतं. अशी सर्व लहान लहान मुलं होती, कॉलेजची वगैरे.
तर ती बघितली तर नंतर बोललो चला आपण प्रयत्न करूया आणि करू शकतो आपण, कारण कसं एक मेहनत घेतली ना तर कुठली गोष्टी अशी अशक्य नाही की तुम्ही करू शकत नाही. शक्य सगळ्या गोष्टी आहेत, फक्त मेहनत घेणं गरजेचं आहे. तर तसं मी बघितलं तर मुलं बघितली तर आम्ही त्या दिवशी मला वाटतं 13/7/2023 बरोबर ना? त्या दिवशी काहीतरी आम्ही शुभारंभ केला नारळ फोडला. त्यावेळी आम्ही जस्ट मंदिराच्या इथे अशाच शिड्या लावल्या. तेव्हा बघितलं तर काही काही मुलांची ना कॅपॅसिटी अशी एवढी नव्हती की ते एवढं वजन पेलू शकतात. पण त्यांनी जी मेहनत दाखवली मुलांनी ती खूप महत्वाची आणि मेहनत अशी दाखवली ना की त्याच्यामध्ये आम्ही ना 7 थराचं जे ध्येय होतं ना आमचं ते अचीव केलं. त्याच्यामध्ये सांगायचं तर ना काही काही मुलं अशी होती ना खरंच, म्हणजे तुम्ही बघितलात तर बोलाल अरे हा उचलेल का, नाही लगेच 100% डाऊट येईल की अरे हा करू शकतो का. पण त्यांनी केला, म्हणजे होतं ना मनापासून एखादी गोष्ट केली ना खरंच आपली. म्हणजे असं कुठे शिकवावं लागलं मुलांना? कारण सगळीच, माझा प्रश्न काय होता की सगळीच मुलं आधी कुठल्या गोविंदा पथकात जाणारे असतील नसतील, पण जी फ्रेश मुलं एकदम, एखाद्या ऑफिसमध्ये फ्रेशर मुलगा आला तर त्याला ते शिकवावं लागतं प्रत्येक गोष्टी. तर तुम्हाला ऍज अ कोच म्हणून त्या मुलांना काय गायडन्स करावा लागला, किंवा तुम्हाला काय त्याच्यामध्ये किती प्रयत्न करावे लागले त्यासाठी? प्रयत्न सांगायचं झालं तर कसं आहे, मुलं कॅच करणारी लगेच होती. म्हणजे आपण त्यांना सांगितलं ना बाबा ही गोष्ट केली पाहिजे आपल्याला, तू करू शकतोस. त्यांना जर आपण बोललो ना तू करू शकतोस तर ते करायचे. त्याच्यामध्ये कसं थोडंसं स्टार्टिंगला थोडासा प्रॉब्लेम यायचा, पण असं जाणवलं नाही की त्यांना येणार नाही म्हणून, आणि त्यांनी मनापासून केलं आणि प्रत्येक वेळी सांगितलं ना हा बाबा ही जागा तुझी आहे, ही जागा तुझी, शिडी अशी आपल्याला उभी करायची आहे, असं एकावर एक पाय देऊन वरती जायचंय, थरवालीने असे उभे राहायचे, हे आपली जी ग्रीप आहे ती कशी घेतली पाहिजे, सर्व तसे करत गेले. त्याच्यातून आम्ही ते 7 तर पहिल्याच वर्षी साकारले. नक्कीच. तर म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोच म्हणून सर्व मुलांना म्हणजे दगडाला जसं मूर्तिकार घडवतो तसं तुम्ही प्रत्येक मुलाला या साई बजरंगमध्ये घडवलं, आणि आतापर्यंत 7 थराचा तुमचा प्रवास पहिल्या वर्षी होता सक्सेसफुल. मग आता जसं दुसरं वर्ष झालं, दुसऱ्या वर्षी 8 थर लागायचा एक स्वप्न संकल्प होता कुठेतरी, तो कसा काय? म्हणजे आमचं दुसरं वर्ष होतं त्यावेळी कसं असं ठरवलं, म्हणजे कसं एक जोश असतो ना मुलांना, जसं आमच्या मुलांना जोश होता. पहिल्याच वर्षी जर 7 थर लावू शकतो आपण नवीन असून पण, तर दुसऱ्या वर्षी मुलांनी एक ध्येय ठेवलं की नाही आपण ह्या वर्षी पण चला 8 थराचा प्रयत्न करूया. तर त्यासाठी ना मुलांनी खूप मेहनत घेतली, आणि मेहनत घेता घेता आपण मला वाटतं समर्थनगरला आपलं एक हे आहे तिथे सराव हंड्या भरतात. बरोबर. तर तिथे आम्ही असं ठरवलेलं की नाही आपल्याला समर्थनगरमध्ये 7 तर आपण पहिल्यांदाच मारले ना, तर ह्यावेळी 8 थराची ट्राय पण आपण समर्थनगरच्याच मैदानात करायची. तर तिकडे आम्ही गेलो आणि जेव्हा थर लावले, काय तिथे प्रॉब्लेम काय झाला तो तुम्हाला सांगतो. आम्ही ना पहिले 7 थर लावले, त्याच्यानंतर आम्हाला 8 थर लावायचे होते. तर त्यांना आम्ही बोललो की 8 थर आम्ही लावतो, थोडा वेळ द्या, 8 थर लावतो. त्याच्यानंतर एवढा वेळ गेला ना की आम्हाला रात्री काहीतरी 12 वाजलेले. तर 12 वाजता मुलं एकतर म्हणजे बोलतात संध्याकाळी 6-7 वाजल्यापासून दमलेली पण होती, त्याच्यानंतर भूक पण लागलेली बहुतेक जणांना. त्याच्यामध्ये तरी पण मुलांनी मनावर घेतलेलं की नाही आपल्याला 8 थर लावायचेच आहे, कारण आपण जे टार्गेट ठेवले ना या मैदानात 8 थर लावायचे. तर तसा ना आम्ही प्रयत्न केला 8 थराचा, आणि 8 थर आमचे बसले, व्यवस्थित लागले. पण त्याच्यावरती जेव्हा टिबल एका गेला ना त्यावेळी थोडासा प्रॉब्लेम झाला की मला वाटतं चौथ्या का 5व्या थरामधून ना थोडासा बॅलन्स बिघडला. त्याच्यामुळे वरती आमचे 8 थर ऑलरेडी बसलेले. मग ते जेव्हा उठायला गेले आणि एक्का उठणार तेव्हा कुठेतरी एक्का उठणार ना त्याच वेळी ते थर पूर्णपणे खाली आले. होतं ना मन थोडंसं हे झालं की नाही आपण 8 थर लावलेले, फक्त उठले असते ना तर दुसऱ्या वर्षी 8 थर आमचा एक रेकॉर्डच असतात. त्याच्यामध्ये थोडंसं वाटलं की नाही, पण बोलतात ना चला काहीतरी शिकायला भेटतं. म्हणजे आपण काय तिकडे थांबलो नाही किंवा हे नाही झालो, त्याच्यातून पण आम्हाला शिकण्यासाठी होतं. चला दुसरं वर्ष होतं, मनावर कुठल्याच मुलांनी असं हे घेतलं नाही की आपण नाही करू शकत. उलट दुसऱ्या वर्षी 8 थराची आम्ही जी बसवलेली ना ते 8 थर आम्ही लावलेले, फक्त एवढं ते उठवता नाही आले. अच्छा. मग आता तिसरं वर्ष या वर्षी आता म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे. तर ह्या प्रॅक्टिस मध्ये मग 8 थराचा जो संकल्प होता, म्हणजे मुलांशी किंवा काय, म्हणजे 8 थर कम्प्लीट करणार या वर्षी की 7 थर कसा काय? बघा आता ना मला वाटतं महिना झाला असेल, आम्ही 7 थर 2 वेळा लावले आणि कडक लावून आम्ही उतरवतो. असं नाही की 7 थर लावले की उतरताना पडले किंवा काय, असं काही नाही. आम्ही 7 थर लावले आणि कडक उतरवतो, आणि 8 थरासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. बघूया, जर देवाची कृपा आणि आमची महाकाली आहे, तिने जर कृपा दृष्टी तर असतेच आमच्यावर, तर त्याच्यातून आमचे 7 थर लावतोच आपण. पण 8 थर जे आहेत ना ते आमची प्रॅक्टिस चालू आहे. पण बघूया, जर लागलेच ना तर ह्या वर्षी तुम्हाला आमचे 8 थर बघायला नक्कीच मिळतील. आता मला एक आता विचारायचं पुन्हा एकदा विचारला की 2000 जे 3 वर्षापूर्वी आपला गोविंदा पथक जेव्हा आला तेव्हा मुलांची संख्या किती होती?
तेव्हा मुलांची कशी लहान लहान मुलं होती, तेव्हा मुलांची संख्या हळूहळू वाढत गेली, तर कमीत कमी ना 60 मुलंच असतील. अच्छा, तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही 7 थर लावलेले. अच्छा, मग पण ते दुसऱ्या कसं वर्षी सर्व मुलांची ना मेहनत होती, हम्म. म्हणून ते 7 थर कडक लागलेले आणि कडक आम्ही उतरवलेली जागेवरती. जागेवरती. हो. आणि दुसऱ्या वर्षी मुलांची म्हणजे कुठेतरी पहिल्या वर्षी 7 थर लागले, दुसऱ्या वर्षी कुठेतरी हा मॉप वाढलेला असा जाणवला. हा वाढला ना. कसं आहे माहितीये, एखाद्या आपण गोष्टीमध्ये एखादी गोष्ट लावतोय, कारण कसं नाव आहे ना, भांडूपमध्ये ना साई बजरंगला खूप प्रेम मिळालं त्यावेळी. कारण पहिल्याच वर्षी 7 तर लावून 2 ठिकाणी फर्स्ट प्राइज मारणं ही गोष्ट आमच्यासाठी खूप. फर्स्ट प्राइज काय असेल? फर्स्ट प्राइज म्हणजे बोललो ना मग अशी की आमचे पाटील म्हणून आहेत, त्यांच्या इथे आम्ही 36 सेकंदामध्ये 7 तर लावलेले. तो तिकडचा रेकॉर्ड होता, कारण बाकीची पण पदकं आलेली ती, त्याच्यामध्ये आम्ही तो रेकॉर्ड केलेला. आणि त्याच्यानंतर सेम त्याच दिवशी काहीतरी त्याच दिवशी म्हणजे डिफरन्स दिला आपण टेमीपाड्याला, तिथे पण सरावंडीची हे चालू होती, म्हणजे काउंटवर कॉम्पिटिशन चालू होती. त्यामध्ये पण आमचं नवीनच पदक होतं, पण त्यामध्ये पण तिथे पण जाऊन आम्ही फर्स्ट प्राइज मारलं. त्याच्यामुळे कसं भांडूप मध्ये साई बजरंग आहे ना, हे नाव असंच म्हणजे फर्स्ट याच्यामध्येच फेमस झालं आणि आम्हाला भांडूपकरांनी खूप त्यावेळी सपोर्ट पण केला आणि खूप प्रेम दिलं. मग आता दुसऱ्या वर्षी किती होता मुलांचा काउंट तरी? दुसऱ्या वर्षी वाढली आमची मुले, थोडीफार वाढली, अशी पण वाढली. अच्छा, मग आता आलं तिसरं वर्ष, म्हणजे आता प्रॅक्टिस चालू आहे. या वर्षी मुलांची संख्या म्हणजे मुलांचा इंटरेस्ट कशात आहे तिकडे? मुलांचा इंटरेस्ट सांगायचं झालं ना तर मुलांच्या प्रत्येकाच्या डोक्यात हेच आहे, दादा यावर्षी 8 तर आपल्याला लावायचेच आहेत. त्या हिशोबात आमची वाटचाल पण चालू आहे. ऍज अ तू कोच आहेस आता, याच्या आधी सुद्धा तू कोचिंग करत होतास, त्या गोविंदा पदकाचं नाव किंवा काय? गोविंदा पदकाचं नाव सांगायचं झालं तर हनुमान टेकडी गोविंदा पदक, म्हणजे एरियाचंच पदक होतं. अच्छा, ते आम्ही सर्व मुलांनी मिळून असं स्थापन केलेलं आणि त्या मंडळामध्ये पण खूप मेहनती मुलं होती. आणि आता कसं आहे की लग्न झाल्यामुळे ना, कालांतराने ना ते गोविंदा पदक हळूहळू मला वाटतं 2012च्या दरम्यान बहुतेक बंद झालं असेल, कारण त्यावेळी कसं सर्व मुलं फॅमिलीमध्ये माणूस पडला ना की थोडा वेळ द्यायला नाही मिळत, त्याच्यातून हळूहळू ते गोविंदा पदक बंद झालं. अच्छा, मग तू कुठे असं थरामध्ये वगैरे असायचास पहिल्यांदा? हो, मी पहिल्यांदा बेकीमध्ये असायचो. अच्छा, वरती. त्याच्यानंतर मग हळूहळू नंतर प्रशिक्षक म्हणून त्याच गोविंदा पदकात प्रशिक्षक म्हणून होतो. त्यावेळी काय करायचो, प्रशिक्षक म्हणून आपली कशी सिटी वाजवतो, त्याच्यानंतर हे लागल्याच्या नंतर मग मी बेसमध्ये पण शिरायचो. म्हणजे 8 आम्ही कसं लावायचं, 8, 5, 3, 2, 1, 1 असे आमचे त्यावेळीचे 6 थर होते. आणि 6 थराला त्यावेळी खूप इज्जत अशी होती त्यावेळी, कारण त्यावेळी फक्त ना मोठी मंडळ आहेत ना ते 8 थर, म्हणजे माझगाव ताडवाडी त्यावेळीच एकदम मोठं मंडळ, तर ते 8 थर लावायचे आणि त्यांना बघून असं वाटायचं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे. पण ते त्याच वेळी थोडंसं हे झालं, नंतर मंडळ हळूहळू ते बंद झालं. त्याच्यानंतर मी असंच. पण तुला आता कुठेतरी साई बजरंगने म्हणजे एक अपॉर्च्युनिटी दिली स्वतःला पुन्हा एकदा एक प्रशिक्षक म्हणून, तर तू स्वतःचा इथे 100% मध्ये कसं येतो, कारण की ते जॉब आणि प्लस रात्री येऊन कोचचं काम करणं, मुलांना प्रशिक्षण देणं, पुन्हा एकदा सकाळी जॉब, तू आणि किंवा तुझ्या गोविंदा पदकातली आपली मुलं, कशा प्रकारे हा स्ट्रगल चालतो तुमचा? गोविंदा पदकातली मुलं म्हणाल तर बघा, सगळी जॉबवाली आहेत, कॉलेजवाली आहेत आणि शाळेवाली आहेत. तर शाळेत कधी रात्री कधी किती 1:30-2 पण वाजतात आम्हाला प्रॅक्टिस करताना, मग ती झोप पूर्ण नाही मुलांची किंवा माझी स्वतःची जरी बोललात तरी पण ती झोप नाही पूर्ण. पुन्हा सकाळी कामावर जायचं असतं, त्याच्यानं मुलं पण बिचारी त्याच स्ट्रेसमध्ये शाळेला जातात आणि करतात. म्हणजे मेहनत आहे, असंच कुठली गोष्ट अशी शक्य म्हणजे मेहनतीशिवाय काहीच नाही होत. तर मुलांची मेहनत त्याच्यामध्ये असते. आणि सांगायचं झालं तर मी जेव्हा कामावर जातो ना तेव्हा माझ्या डोक्यात हेच असतं की नाही यार, यावर्षी 8 लागली पाहिजे आणि आपण ते करू शकतो. कारण मुलं स्वतःहून बोलतायत ना आपल्याला, दादा आपल्याला यावेळी 8 लावायचे, काका यावेळी आपल्याला 8 लावायचेच आहेत, त्यावेळी मनापासून वाटतं की नाही 8 लावले पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय करतो की कामावर गेलो ना की आपलं असतं, माझी तुम्ही बुक बघाल ना कामावरची, तर तुम्हाला ना वेगवेगळं ड्रॉइंग ज्याच्यामध्ये 8 कशा प्रकारे लावायचे, समजा डिझाईन कसं आहे, इथून शिडी पाठवली, आपली मुलं कमी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला 8 थर बसवायचे, ते कसे बसवता येतील त्याविषयी खूप असं ना अभ्यास चालूच असतो माझा. मग त्यावेळी कामावरची पण विचार, अरे काय करतोय, नाही हे आमचं एक टार्गेट आहे यावर्षी, ते आम्हाला अचीव्ह करायचं. म्हणजे पहिल्या वर्षी बसूनच आहे? हो, पहिल्या वर्षी गेल्या म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आम्ही हनुमान टेकडी गोविंदा पदक काढायचो ना, त्यावेळी पण मनात हे होतं की नाही यार 6 थर लावतो, 7 थर पण लावायचे. तसे आम्ही ना 2 ठिकाणी प्रयत्न केले पण ते नाही सक्सेस झाले त्यावर्षी. पण आपल्या साई बजरंगमुळे ना ते आम्हाला सक्सेस करता आले. म्हणजे माझं कुठेतरी एक स्वप्न होतं ना, ते साई बजरंगमुळे पूर्ण झालं. म्हणजे 7 तर लावायचे होतं ना, साई बजरंगमुळे पहिल्याच वर्षी लावले आम्ही. अच्छा, म्हणजे जसं की मी प्रत्येक कोचला विचारलं की प्रत्येक कोच आपापल्या प्रोफेशन मध्ये काम करत असतो, त्याचप्रमाणे हा तो रात्री गोविंदाला सुद्धा टाइम देत असतो. जसं की आता कोच बोलले की
ते डायग्राम काढून प्रत्येक गोविंदा, म्हणजे एखादा इंजिनियर असतो ना, तो एखादं बिल्डिंग घडवतोय किंवा जे कन्स्ट्रक्शन साइट्स घडवतोय, त्याच प्रमाणे म्हणजे स्वतः कुठेतरी डिझाईन करून एक घर घडवला जातं कुठेतरी साई बजरंगचा. आणि तुला विचारेन, आता तू एक गोविंद आहेस, तू थारामध्ये सुद्धा असतोस, तर तू स्वतः काय स्ट्रगल करतो म्हणजे यासाठी? स्ट्रगल बोललं तर टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही गोविंदा सर खेळताय तर, कारण का आता तुम्ही बघायला गेलं तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये 9-10 तास तुम्हाला काही करून काम करावं लागतं. तर त्याच्यामुळे सकाळी लवकर जा, मग परत लेट पोहोचलं तर लेट मार्क लागला तुमचा, परत ते तुम्हाला लेट मार्क लागला तर परत संध्याकाळी पण ते काम कम्प्लीट करून, पण ती जिद्द असली पाहिजे मला की मला किती लेट झालं तरी मला प्रॅक्टिसला पोहोचायचंय. तर मग त्या प्रॅक्टिसला पोहोचा. आणि जर मुलं आली नाहीत किंवा मुलं असतील तर ती जास्त प्रॅक्टिस कधी कधी होते, मग कधी कधी 1:30 वाजता 2 वाजता, मग ती झोप कम्प्लीट न करता परत दुसऱ्या दिवशी परत तेच रुटीन. पण एक मनात ती जिद्द आणि ती आवड असली पाहिजे, आणि कुठेतरी पदकासाठी एक प्रेम आणि ती भावना असली पाहिजे की या आपल्या पदकाचं नाव कुठेतरी, जशी मोठी मोठी पदकं आहेत तसं आपल्या पदकाचं पण नाव मोठं झालं पाहिजे. तर त्यावेळी डेडिकेशन लागतं, आणि नक्कीच साई बजरंग गोविंदा पदकातील प्रत्येक मुलामध्ये ते डेडिकेशन आहे. ते आम्हाला प्रॅक्टिसच्या टायमाला दिसतं. कारण का ते जर ते डेडिकेशन नसलं असतं कुठल्या आमच्या गोविंदामध्ये, तर पहिल्याच वर्षी 7 उभं करणं हे खूप मोठं ध्येय आमच्यासाठी तरी आहे. कारण का त्याच्या मागचं स्ट्रगल प्रत्येक मुलांनी पदकामधलं पाहिलेलं आहे. कारण का तो काटकर मुलगा जरी असेल, त्याच्या मनात जिद्द आहे की मी उचलणार होता. तुम्ही त्याला जरी सांगितलं की अरे तू असं करतोय, दादा नाही मी करणार, पण मी उचलणार. त्या स्वतःच्या जिद्दीवर उचललं, आणि पहिल्या वर्षी जे आम्ही ध्येय 7 थराचं केलेलं, दुसऱ्या दिवशी आम्ही 8 थराचा जो प्रयत्न केलेला, मी तुम्हाला सांगायला आवडेल मला, जो आमचा 8 थराचा प्रयत्न होता तो खरंच खूप, बोलतात ना जसा आम्ही सिनेमॅटिक पिक्चर कसा असतो तसा तो आमच्यासाठी होता. तो प्रयत्नच आमच्यासाठी ती ट्रॉफी आहे खरं तर बघायला गेलं तर. तो प्रयत्न करणं, दुसऱ्या वर्षी हा मनात विचार येणं की 8 थर उभं करायचंय, ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी. आणि त्याच्यानंतर पण भांडूप मधले जे नामांकित गोविंदा पदक आहेत, जसं विजय क्रीडा गोविंदा पदक झालं, एक आई गावदेवी माताजी गोविंदा पदक आहेत, या मोठ्या मोठ्या गोविंदा पदकातले आपले जे मोठे भाऊ आहेत ते त्यानंतर त्या प्रयत्नानंतर आपल्याला भेट द्यायला आलेले, आणि त्यांनी जो आपल्याला बॅकअप दिला, की त्यांचा जो शब्दाचा जो आपल्याला आदर होता, की तुमचा जो प्रयत्न होता तो खरंच डोळ्यात, जो बोलतात ना की अंगावर काटा आणणारा जो प्रयत्न होता, तो आमचा प्रयत्न होता. आणि मोठ्या मोठ्या गोविंदा पदकांनी देखील आम्हाला त्या प्रयत्नानंतर खूप साथ दिली आणि एक शब्दाचा आदर दिला आम्हाला. तर त्या भांडूप मधल्या मोठ्या गोविंदा पदकांचा देखील मी या तुमच्या माध्यमातून आभार मानतो. नक्कीच. आणि आमच्या भांडूपमध्ये आहे ना असं कुठे कॉम्पिटिशन नाहीये, जसं की म्हणजे ऋतिकने नाव घेतलेलं आहे की विजय क्रीडा मंडळ किंवा अनेक गोविंदा पदकं आहेत की जी एकमेकांना बांधिलकी आहेत, एकमेकांना बांधून चालेत, की आज मी ह्याला मदत केली तर उद्या हा मला मदत करेल. तुम्ही बाहेर बघायला गेलात ना तर इतर गोविंदा पदक सुद्धा असतात ना, जेव्हा दहंडीच्या दिवशी बाहेर जातो आम्ही, तेव्हा समजा साई बजरंग थर लावत असेल आणि भांडूपमधला कुठला गोविंदा पदक बाजूला असेल ना, तर ते त्याला बाजूने पॅकिंग देऊन त्याला मदत करतं. इतकी आमच्या भांडूपमध्ये गोविंदा पदकांची बांधिलकी आहे. आता ह्या पॉईंटवरती तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची वाटते. मी जसं कोचना विचारलं, ऋतिकला विचारलं की एक स्ट्रगल, गोविंदाचा स्ट्रगल कसा चालतो तुमचा, याच्यावरती एक पॉईंट आहे, हसण्यासारखा नाहीये पॉईंट, पण तो पॉईंट असा आहे, आमच्या गोविंदा पदकामध्ये एक मुलगा आहे. बघा म्हणजे प्रत्येक गोविंदाचा काय स्ट्रगल असतो. मुलगा सकाळी ऑफिसला जातो 8 वाजता, ठीक आहे, दिवसभर त्याचा ऑफिसचा रुटीन कॉर्पोरेटचा, बरोबर, परत तो रात्री येणार ऑफिसवरून 10च्या आसपास, कधी कधी खूप काम असेल तर खूप लेट होतो, परत तो तेवढा प्रॅक्टिस 1:30-2 वाजेपर्यंत, परत सकाळी उठतो, म्हणजे हार्डली त्याला 3 ते 4 तासाची रात्री झोप भेटते. ह्याच्यामध्ये तो मुलगा 2 वर्ष झाली मला तो एकच गोष्ट सांगतो आतापर्यंत की भाऊ की मी आहे ना ऑफिसमध्ये टॉयलेटवरती कमोडवरती बसून आहे ना झोप काढतो 20 मिनिटं, नंतर मी फ्रेश होतो आणि काम करतो. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये एवढा पेशन्स आहे की नाही, मला दहीहंडीसाठी मला रात्री जागायचं आहे, तर थोडा कुठे ना कुठे मी मॅनेज करतोय स्वतःच्या गोष्टी. हसण्यासारखी बाब आहे, परंतु स्ट्रगल त्या गोविंदाचा दिसतो की तो ऑफिसमध्ये त्याला काम करायचं, त्याला झोप पूर्ण करायचं, तरी सुद्धा तो तिथे बसून थोडी झोप कंप्लीट करतो आणि पुन्हा एकदा रात्री फ्रेश पुन्हा काम करून पुन्हा गोविंदा. हे खूप कठीण आहे. जी मुलं आहेत येणारी त्यांची कुठे अजून कुठली वाटचाल आहे अशी? नक्कीच आपल्या गोविंदा पदकामध्ये खेळाडू पण आहेत, कबड्डीपटू असतील किंवा खो खो किंवा पोलीस भरती वगैरे करणारी मुलं पण आहेत, जी फिटनेस मध्ये पण आहेत. त्या फिटनेसचा पण आपल्याला खूप उपयोग झाला साई बजरंग गोविंदा म्हणजे थरासाठी उपयोग झाला आपला. कारण का कबड्डीपटू किंवा पोलीस भरती करणारे, खो खो खेळणारे, त्यांची फिटनेस ऑलरेडी खूप चांगली असते. अच्छा, बरोबर. तो एक बेस आपला खूप महत्वाचा आहे फिटनेसचा.
तर पण एक खंत अशी वाटते की आम्ही, जर तुम्ही बघाल आम्हाला जे पहिल्या वर्षापासून बघताय, आम्ही कॉन्क्रीटच्या, आमची जी जागा आहे ती एक रोड आहे, त्या रोडवर आम्ही प्रॅक्टिस करतो आणि ती जागा आहे ती कॉन्क्रीटची आहे. तर तो पण एक रिस्की पार्ट होता आमच्यासाठी. पण कुठेतरी सेफर साईडनी, कुठेतरी विजूदाच्या प्रशिक्षणाने की आपण याच प्रकारे लावून कुठेतरी ती रिस्क कमी करून, पण एक मोठी रिस्क होती की खाली कुठेतरी आपला कॉन्क्रीट आहे. अच्छा. तर एक खंत एवढीच आहे की एवढ्या विभागामध्ये, हनुमान टेकडी, हनुमाननगर या विभागामध्ये कुठेतरी ग्राउंड नाही, जिथे आम्ही हक्काचं ग्राउंड किंवा मातीचं ग्राउंड असेल, जिथे आम्ही हक्काने प्रॅक्टिस करू. किंवा कबड्डीपटूंना पॉवर पब्लिक स्कूलला प्रॅक्टिस करायला जावी लागते, भांडूप आपल्या स्टेशन. इकडून बरोबर. पॉवर पब्लिक स्कूलला प्रॅक्टिस करावी जावी लागते, कारण का इकडे आपल्या इकडे ते मैदानच उपलब्ध नाही मुलांना. त्यामुळे कुठेतरी मैदान उपलब्ध झालं पाहिजे. कबड्डीपटू असतील, खो खो खेळणारी जी मुलं असतील, किंवा पोलीस भरती वगैरे जी मुलं वर्कआउट करणार असतील, ते कुठेतरी, किंवा व्यायामशाळा कुठेतरी आपल्या विभागात चांगली असली पाहिजे. तर तो एक पॉइंट मला महत्वाचा वाटतो. म्हणजे याच्यामुळे कुठेतरी मुलांना एक स्वतःला घडवायचं आहे. आमच्या विभागात जी मुलं आहेत त्यांना स्वतःला घडवायचं, पण त्यांना कुठेतरी त्या गोष्टीपासून थोडं लांब व्हावं लागतंय. आणि आता एक असं विचारेन की साई बजरंगने आतापर्यंत म्हणजे समाजसेवा किंवा अशा कुठल्या गोष्टींमध्ये वाटचाल आतापर्यंत केली या 3 वर्षात? बघा, समाजसेवा करायचं असेल तर आपला सर्वप्रथम पाया मजबूत लागतो. तर कुठेतरी बॅकअप किंवा कुठेतरी तेवढं आपण खंबीर असणं महत्वाचं आहे की आपण समाजासाठी काहीतरी करतोय. पण नक्कीच या समाजासाठी तुम्ही बोलाल तर आपण या येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला साई बजरंग हे नाव भांडूपच्या समाजकार्य बोलण्यापेक्षा मी बोलेन की एक मदतीचा हात साई बजरंगचा कुठेतरी नक्कीच तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल, आणि तुमच्या माध्यमातून नक्कीच आपण नक्कीच तुमच्यापर्यंत तो पोहोचेलच. आणि मग अजून बाकी क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा अशी वाटचाल अजूनपर्यंत साई बजरंगने काय केली? जसं दादांनी सांगितलं की आपण गेली 2 वर्ष झाले कबड्डीचे सामने भरवतोय आपल्या ह्याच्यामध्ये. आणि जे कबड्डीपटू आहेत, खो खोपटू आहेत, ते नक्कीच जिल्हा लेवल असेल किंवा आपली डिस्ट्रिक्ट लेवल असेल, अशा आपले गोविंदा पथकातली मुलं जी वेगवेगळ्या नामांकित क्लब मधून खेळतात. मुंबईमध्ये नामांकित क्लब आहेत आपले, त्या क्लब मधून कबड्डी असेल, खो खो असेल, ते खेळतात. बरोबर. आणि आता एक ह्याच्यामध्ये सुद्धा अजून मला सांगायचं वाटतंय, कारण मी ह्याचा भाग आहे ना, म्हणून मला कुठे ना कुठे माझ्या गोविंदाबद्दल सुद्धा पॉइंट आठवतात, म्हणून मी बोलतो की आता जसं ऋतिक बोलला की जी कबड्डी स्पर्धा होती, जी आयोजित केली होती, ती सुद्धा आमच्या गोविंदा पथकामधला एक कबड्डीपटू आहे, त्यानेच ही सर्व अरेंज केली होती. कारण की आम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये वर्किंग नाही करत, आम्हाला त्याच्याबद्दल एवढा काही माहिती नाही, पण त्या मुलाने स्वतःहून पुढाकार घेऊन ही संपूर्ण जी कबड्डीची पूर्ण जी मॅच होती ती पूर्ण त्याने स्वतः मॅनेज केली होती. हे खूप आमच्यासाठी असं प्राऊडफुल असं मुवमेंट होती एक ती. आणि आता एक आठवलं तर असं विचारावं वाटतं की आतापर्यंत 3 वर्षामध्ये, बरोबर, 3 वर्षामध्ये साई बजरंगसाठी एक अभिमानास्पद अशी कुठली गोष्ट घडली की जी तुम्हाला चांगलं वाटतं की ही माझ्यासाठी अभिमान आहे या गोष्टीचा? अभिमानास्पद गोष्ट म्हणजे तुम्ही आज कुठेतरी हनुमाननगर हे नाव कुठेतरी बोलतात ना की आता लोकांना जर तुम्ही विचारलं की साई बजरंग, हनुमाननगर ना, साई बजरंग म्हणजे ते नाव आमच्यासाठी खूप मोठं आहे. आणि साई बजरंगचं नाव खूप कमी कालावधीमध्ये भांडूपमध्ये प्रसिद्ध झालं. तीच आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आज लोक आम्हाला ओळखतात त्या नावाने, तीच आमच्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे हनुमाननगर, हनुमान टेकडी म्हणजे या विभागाचं नाव कुठेतरी वर आणायचं होतं. आता तुमच्यासाठी एक दहीहंडीचा, मुंबईतील जे गोविंदा पथक आहेत, तुमच्यासाठी एक आदर्श गोविंदा कुठला आहे? आदर्श गोविंदा बोलाल तर आपल्या भांडूपचेच खूप गोविंद आहेत. विजय क्रीडा मंडळ असेल, शिवनेरी गोविंदा पथक असतील, साईकृपा गोविंदा पथक असेल, संजीवनी गोविंदा पथक असतील, हे खूप जुने गोविंदा पथक आहेत आपल्या विभागात. आणि त्यांनी पण खूप अचिव्हमेंट केलेले आहेत आणि त्यांचा पण हातभार आहे. तसंच भांडूपच्या बाहेर जर तुम्ही गोविंदा पथक घ्याल, आर्यन्स गोविंदा पथक असेल, जय जवान गोविंदा पथक असेल, आर्यन्स गोविंदा पथकाची पण खरं तर आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. तुम्ही बघाल तर आमची टी शर्ट पण त्यांच्याकडून इन्स्पायर झालेली आहे. बरोबर. कारण की कुठेतरी आपल्याला त्यांच्यासारखं बनायचंय. त्यांची पण सुरुवात एक चाळीपासून झाली, छोट्या जागेपासून झाली, तर आम्ही त्यांच्या स्टोरीला खूप जास्त रिलेट करतो. तर ते एक आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे. जय जवान गोविंदा पथक असेल, आता नुकत्याच प्रो गोविंदामध्ये खूप गोविंदा पथक आहेत, ज्यांनी खूप कमी कालावधीने वेगवेगळ्या टेक्निकमध्ये आता प्रो गोविंदा आहे, प्रो गोविंदा तुम्ही बघत असाल तर त्याचा तुम्हाला कुठे असा फायदा वाटतो कोच म्हणून की जे थर लागतायत, जी काय टेक्निक आहे, त्याचा कुठेतरी आपल्या गोविंदासाठी फायदा होतो?
हो, नक्कीच होतो. कारण कसं आहे माहिती आहे काय, एखादी गोष्ट आपल्याला नवीन शिकायला भेटत असेल ना, तर नक्की माणसाने घ्यावी. कारण कसं प्रो गोविंदामध्ये आपण बघतो की टायमिंगवर सगळं असतं. बरोबर. तसंच त्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपण चला बाबा ह्या टायमिंगमध्ये थर लावले ना, आणि थराचं वैशिष्ट्य काय असतं, तुम्ही जेवढ्या चपळाईने आणि जलदगतीने थर लावाल ना, तेवढा खालचे जे मॉप आहे ना, आपला बेस आहे ना, ते तेवढ्या लवकर असं हे नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही टायमिंगमध्ये वरती चढवाल ना लवकर, तसेच ते तेवढ्याच टायमिंगमध्ये आपण खाली पण घेऊ. म्हणजे बेस सांगायचा उद्देश काय त्याच्यातून, तर तो थर ना आपला पडत नाही. अच्छा. म्हणजे जेवढ्या टायमिंगमध्ये लावला तर तो तेवढ्या टायमिंगमध्ये उतरला तर तो सेफमध्ये खाली उतरतो. आणि तुम्ही जर थर लावता लावता जर खूप वेळ घेतलात ना, तर समजायचं तो थर कोसळणार. कारण कसं बरोबर. खाली पण मुलं ती पण तेवढी थोडा कंट्रोल कंट्रोल केलं. आणि ठेवायचं. दहीहंडी म्हणजे काय, एक तर एकी आणि कंट्रोल हे महत्वाचं आहे. कंट्रोल करणं, तेवढा टायमिंगमध्ये कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं असतं. त्याच्यामुळे टायमिंगला खूप महत्व तिथून बरोबर आपल्याला आहे. शिकायला मिळतं. आता याच्यावरती एक बोलेन की पहिलं वर्ष होतं, एक आठवण आहे. पहिलं वर्ष होतं. माझ्यासाठी ही एक प्राऊड अशी अभिमानास्पद गोष्ट कुठली माहिती आहे. पहिलं वर्ष होतं आणि दहीहंडीच्या दिवशी आपण जेव्हा बाहेर पडलो होतो, मोहनभाई चिरात यांची मनसेची हंडी आहे, तिथे सलामीला गेलेलो आपण. आणि तेव्हा ना नुकतंच जय जवान गोविंदा पथक, जसं ऋतिकने नाव घेतलं, आर्यन जय जवान गोविंदा पथक तिथे आले होते. आणि आम्ही थर लावणार, आमचे कोच वरती होते आणि कोचने फक्त आमचा आवाज दिला आणि त्याच्यानंतर जी आमची मुलं वरती चढली, 7 थर कडक लावले, पुन्हा खाली उतरली. पाठीने जय जवानची जे सगळे गोविंद आहेत ना पॅकिंगला उभे होते. आम्हाला सुद्धा कुठे त्याचं प्राऊड फील वाटलं, अरे आपल्याला जय जवान सपोर्ट करताय. आणि त्यांच्यातलं एक जण होता ना, तो पाठून बोलला, यार काय पोरं चढतायत वरती रे, काय स्पीड आहे पोरांचा. तेव्हा मी तिथे खाली ना पाठून व्हिडिओ शूट करत होतो. मला एवढं भारी वाटलं ना त्या दिवशी, यार म्हणजे आपल्या गोविंदाबद्दल बाहेरचा एक कुठला तरी मोठा गोविंदा एक नाव घेतो, आपलं वाहवा करतो आपली. खरंच एक प्राऊड फील होता. तर आता मला एक सांग की दहीहंडीच्या दिवशी पहिलं वर्ष जेव्हा होतं, पहिल्या वर्षी किती थर लागले बाहेर जेव्हा दहीहंडीच्या दिवशी? आम्ही प्रत्येक ठिकाणी असे 7 थरच लावले. हा. पण किती वेळा लागली त्या दिवसभरामध्ये? मला असं वाटतं पहिल्याच वर्षी आम्ही 5 वेळा तरी लावले. 5 वेळा? हा. पण आमचा एक थोडासा भांडूपमध्ये जेव्हा आलो ना, तेव्हा आम्ही 7 थर कडक उभे केले. हा. निवेदक जो होता ना, तो पण मस्त एकदम असे निवेदन करत होता ना की 7 थराचा पहिल्याच वर्षी 7 थराचा प्रयत्न, आता 5 थर लागले आहेत, 6 थर लागले, 7 थर लागले, असं त्यांचं जे निवेदन चालू होतं ना, त्यामध्ये आम्हाला एवढा जोश येत होता ना. आणि तो बोलता बोलता हेच बोलत होता की पहिलंच वर्ष आहे आणि ह्या लोकांनी पहिल्याच वर्षी 7 थराचा एकदम चांगला प्रयत्न चालू आहे यांचा, आणि 7 थर आम्ही ते कडक लावलेले. अच्छा. पण थोडासा बोलतात ना मिसबॅलन्स, म्हणजे रोप असते ना, त्या रोपमुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तो रोप असा ओढला गेल्यासारखं झाला, म्हणून आमची वरची जी फळी आहे ना 3 एक्क्याची, ती थोडीशी मिसबॅलन्स झाली आणि ती खाली आली. त्याच्यामुळे थोडासा आमचा एक प्रॉब्लेम झालेला. नक्कीच आई महाकालीचा आमच्या मागे खूप मोठा हात आहे. तिचा आशीर्वाद आहे. तिनेच कुठेतरी तो खाली हात टाकला. एकदा मुलाला खरचटलं देखील नाही, फक्त एवढंच आहे की एवढ्या वरून थोडं खाली ना ते थोडं मानसिक त्याचं हे झालं. बरोबर. थोड्या वेळाने तो नॉर्मल देखील झाला, पण कुठेतरी मोठी दुखापत झाली नाही. ती आमची आई नेहमी आमच्या पाठीशी असते. आणि तुम्ही बोलाल की संख्या जर तुम्ही बोलाल की किती वेळा लावता, तर तुम्ही बोलाल की जर 10 वेळा लावता तर ते म्हणजे पॉसिबलच नाही. कारण का आयोजक एका हंडीला तुम्ही गेलात, तुमच्या मागच्या पॉडकास्ट मध्ये पण खूप जणांनी सांगितलं असेल, त्यांचा अनुभव असेल की तुम्ही एखाद्या मोठ्या हंडीला गेला, तुम्हाला कमीत कमी तिकडे 2.5 ते 3 तास थांबावं लागतं, कारण का तेवढी वेटिंगच तिकडे असते. तर तुम्ही असं नाही की खूप वेळा लावू शकता, पण जिथे जिथे आम्हाला चान्स मिळाला तिथे आम्ही फक्त 7च थर लावले. आणि नक्कीच भांडूपमध्ये आमचा तो एक इन्सिडेंट झाला की कुठेतरी थांबावं लागलं. तो आमचा पॅडलॉक होता की कुठेतरी भांडूपमध्ये नाव एक भांडूपकरांचे म्हणजे जिथे भांडूपचे गोविंदा चालू होणार तिथेच तो इन्सिडेंट झाला. तिथे आम्हाला तो आमचा दिवस संपवावा लागला. पण आमचे जे फॅमिली मेंबर्स होते ते डोळे लावून आमची वाट बघत होते की साई बजरंग कधी भांडूपमध्ये येते आम्हाला आणि आम्हाला थर कधी लावायला भेटतं. दुसऱ्या वर्षीचा जर तुम्ही अनुभव सांगाल तर तांत्रिक कारण बिघाडामुळे आम्ही मुलुंडला आलो. मुलुंडला आमचा ट्रक बंद पडला. अच्छा. तिकडे आमचे 2 ते 3 तास मुलं अशीच रस्त्यावर बसून होती. आम्ही कुठल्याच गोविंदा पथकामध्ये म्हणजे कुठल्याच आयोजकाचे इथे जवळपास आयोजक नाही, आणि अशा ठिकाणी बंद पडलं जिथे कुठे जवळपास आयोजकच नाही. म्हणजे आम्ही भांडूपमध्ये यायला निघालो आणि तिकडे तो ट्रक बंद पडला आमचा. तो एक बॅड लक होता आमचा की त्याच वर्षी आम्हाला भांडूपमध्ये यायला पण उशीर झाला. तर तो एक म्हणजे 2 वर्ष खूप स्ट्रगल केलेलं आहे. आणि जसं मगाशी कोच बोलले ना, ते पहिल्या वर्षी जे जोश होता, जे 7 थर जिथे पडला,
तर जोश आवाज कोणाचा होता माहितीये, आवाज अकॅडमीचे ओनर निवेदक किरण खोस सर यांचा आवाज होता. आणि त्यांचा जो आवाज होता ना, व्हिडिओ आपल्या ID वरती आहे साई भजनचा, त्या आवाजाने मुलांना जोश एवढा भेटला ना, 7 तर त्या मुलांनी एकदम कडक मध्ये लावले. मग मला आता विचारायचं की जे आयोजकांकडून काय सुधारणा झाल्या पाहिजेत दहीहंडीच्या दिवशी, की जेणेकरून गोविंदांची सुद्धा कुठे ना कुठे एक प्रॉपर थर लागतील किंवा काय असेल, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं जवळपास आता जसे जसे वर्ष सरतायत तसं तसं आयोजक त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करतातच आहेत. पण काही काही आयोजक असे असतात की जे रोडवर किंवा एक चौक असतं, त्या चौकामध्ये हंडी भरवतात, मग कुठेतरी खाली रस्ता असतो. हार्नेस आणि मॅट हा खूप महत्वाचा विषय आहे गोविंदांसाठी. तुम्ही जेव्हा एका आयोजकाकडे मॅट आणि हार्नेस बघता तेव्हा 50% तुमची भीती गेलेली असते त्या ट्रायसाठी. कारण का खाली जरी पडलो तरी तो 50% कुठेतरी मार लागण्याची चान्सेस कमी असतात. तर आयोजकांना एकच विनंती असेल, भांडूप मधील देखील खूप मोठे मोठे आयोजक आहेत, त्यांना पण मी एक विनंती करेन की शक्य असेल तर तुम्ही मॅट आणि हार्नेस हा कंपल्सरी तुमच्या हंडीला ठेवा. तर आता एक विचार असं वाटतं की दहीहंडीच्या दिवशी बाहेर आपल्या गोविंदा जातो, 8 थर 9 थर यांना प्राधान्य पहिलं, किंवा 7 थर 6 थर 5 थर हे पाठीमागे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही काय गोष्ट अनुभवल्या याच्यामध्ये? नक्कीच पार्शियलिटी होतेच, कारण का तुम्ही जरी 8 थर लावत असाल, 9 थर लावत असाल, तुमचा रिस्पेक्ट आहेच. बरोबर. पण जेवढी मेहनत तुम्ही 2 महिने करता, 8 थर आणि 9 थरवाले जेवढी मेहनत करतात, तेवढे 6 आणि 7 थरवाले असतील, 5 थर, ते देखील 2 महिने आधीपासूनच सराव करत असतात. त्या दिवशी जाऊन त्यांची निराशा एवढीच होते की आम्ही जर एवढी 2 महिने प्रॅक्टिस करतोय आणि आम्हाला जर 2-2.5 तास थांबावं लागतंय आणि आम्ही उभं राहिलोय, 2 तास ऑलरेडी उभे राहिलो आणि मागून कुठलं तरी 8 आणि 9 थराचं मंडळ आलं, त्यांना डायरेक्ट तुम्ही एंट्री दिली आहे आणि तुम्ही 2 तास उभा राहून पण त्यांनी ते पहिली ट्राय मारताय तुमच्या समोर, आणि त्यांना नक्कीच 8 आणि 9 थर लावायला तुम्हाला टाइम घ्यावा लागतो. खूप सगळं सेटिंग करणं, तुमचे थर सेटिंग, शिडा लावण्यामध्ये टाइम जातो, तिथे अजून अर्धा पाऊण तास जातो, मग तिथे अजून थांबावं लागतं. मग कुठेतरी तुम्ही नोंदणी जी असेल, तुम्ही पहिला आलात, फर्स्ट कम फर्स्ट ट्राय, तसं तुम्ही हे करा की तुम्ही 8 थर असाल किंवा 9 थर असाल, तुम्ही जर पहिला आलात, पहिली ट्राय मारा, निघून जा, कारण का परत दुसऱ्या आयोजकाकडे दुसऱ्या दहीहंडीला जावं लागतं आपल्याला. तर ती पार्शियलिटी कुठेतरी कमी झाली पाहिजे आणि मोठे मोठे जे आयोजक आहेत त्यांच्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतं. बरोबर आहे. आता कोच तुम्हाला विचारायचं, दोघांना विचारायचं की दहीहंडीकडे जो गोविंद आहे त्याच्याकडे तुम्ही आपला सण म्हणून बघताय की आपली परंपरा की एक खेळ, कोणत्या दृष्टीने तुमचा त्याच्याकडे दृष्टिकोन आहे? सण म्हणजे म्हणायला गेलं तर आपल्या खूप पहिल्यापासून चालत आलेली परंपरा पण तेवढी जुनी आहे. आणि बघायचं झालं तर आता कसं कॉम्पिटिशनमुळे थोडंसं याला आलं, म्हणजे जी मातीवरचा खेळ डायरेक्ट मॅटवरती आलाय. बरोबर. त्याच्यामुळे जे पण आहेत ना, आपली संस्कृती आपल्यालाच जपायची आहे, कारण आपण करणार तेव्हा ते सगळे आपल्या पुढची पिढी पण करणार, त्याच्यामुळे करावंच लागेल ती गोष्ट. नक्कीच. आणि तुला काय वाटतं याच्यावरती? मला असं वाटतं की सर्वात प्रथम आपण हा सण म्हणूनच, कारण का मी तुला जसं पहिलं सांगितलं, वैयक्तिक साई भजनचं जर विचारशील तर आपलं ध्येय कुठलंच नव्हतं की आपल्याला कुठे इकडे जायचंय किंवा या कॉम्पिटिशन मध्ये पार्ट घ्यायचा. आपलं ध्येय हेच होतं की आपला सण आहे, त्या दिवसापुरती एकत्र येऊन तो जपायचा आहे, ध्येय तेच होतं. पण कालांतराने जसं जसं तुम्ही बघाल, आज प्रो गोविंद असेल किंवा काय, या गोष्टी बदलत जातात. बरोबर. आणि तसं त्या पद्धतीने आपल्याला पण डेव्हलप व्हावं लागतं, आपल्याला पण आपल्यामध्ये सुधारणा करावी लागते. कारण का मोबाईल मध्ये जसे तुमचे अपडेट येत जातात तसं लोक ते चेंज करत जातात, त्याप्रमाणे आपल्याला पण स्वतःमध्ये अपडेट कुठेतरी सण जपत खेळ खेळला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि जसं की ऋतिक बोलला की आम्ही सुद्धा लहानपणी आहे ना हनुमान टेकडी गोविंदा पथकावर, तेव्हा आम्ही एकदम लहान होतो, आम्ही तेव्हा सुद्धा ना ट्रकातून जाणं, आम्ही त्यांच्यासोबत फिरायचो. आणि आता आम्ही मोठे झालो तरी आम्ही सुद्धा हा आमचा वारसा कुठेतरी आम्ही जपतोय आता, असं आम्हाला वाटतंय, आम्ही साई बजरंग गोविंदा पथकामध्ये. तर आतापर्यंत म्हणजे दहीहंडीच्या दिवशी किती थर लागतात हा सर्व कन्सेप्ट होता, पण एवढ्या मुलांना घेऊन जाणं, नवीन मुलं, नवीन थर सर्व, तर हे तुमच्यासाठी मॅनेजमेंट कशी होती त्या दिवशी? पहिली गोष्ट तर जसं आम्ही जुन्या पथकातून जायचो तेव्हा आम्हाला फक्त एवढंच होतं की एक दिवस जायचंय, एन्जॉय करायचं आणि जी पावभाजी वगैरे जे पण असेल ते खायचंय आणि यायचंय. मॅनेजमेंट त्याच्या मागे खूप मोठा रोल हे करते, स्टँड करते. तर आम्हाला सगळं नवीन होतं ना, आम्हाला रूट माहिती होता ना काय. त्यावेळी आपल्या विभागातली जी मंडळ आहेत, जी क्रीडा क्षेत्रात असतील किंवा अजून कुठले कार्यक्रम करतात, समर्थरा मित्र मंडळ झालं, महाकाली सेवा मंडळ झालं, आपलं आदर्श मित्र मंडळ आहे ते एक झालं, साई मित्र मंडळ एक झालं. हे या मंडळामधली जी अनुभवी मुलं होती, जी पहिल्यापासून त्या गोविंदा केलेली किंवा ते मॅनेज केलेलं, त्यांनी आपल्याला त्यावेळी खूप मार्गदर्शन केलं.
ते जेवणाचं जे असेल आपलं किंवा जेवण वाढणं वगैरे त्यामध्ये आपल्याला खूप त्या लोकांनी सहकार्य केला. तर तुमच्या माध्यमातून मी त्यांचा पण आभार मानतो की हनुमान टेकडी गोविंदा पथकातील जेवढी मंडळ आहेत त्यांचं आणि आपल्या पथकामध्ये गोविंदा पथकामधील जो मुलगा येतो त्या सर्वप्रथम तर मी त्यांच्या आई वडिलांचा आभार मानतो की ते तो जो आपल्यावर विश्वास दाखवतात त्या विश्वासावर आज साई बजरंग गोविंदा पथक एवढी पुढे वाटचाल करते आणि नक्कीच त्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही. साई बजरंग गोविंदा पथकाच्या वतीने मी आमची जी मॅनेजमेंट टीम आहे ती आम्ही हमी घेतो. नक्कीच दोघांचे सुद्धा खूप आभार. ऋतिक तुझे सुद्धा आणि कोच तुमचे सुद्धा खूप सारे आभार की तुम्ही आज आम्हाला भेट दिलीत आणि आपलं स्वतःचा हक्काचं गोविंदा पथक आहे पण एक वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये सहभागी झालात. कोच तुम्हाला एक विचारायचं की तुम्ही आपले भांडुपमधले गोविंदा किंवा मुंबईतले इतर गोविंदा पथकांना काय तुमच्याकडून एक सजेशन असेल? मी एकच सांगेन, सेफ्टी फर्स्ट. कारण कसं आहे, सेफ्टी शिवाय काही नाहीये. तुम्ही जेवढे थर लावता ना, जेवढी प्रॅक्टिस करता ना तेवढेच थर लावा. आणि अजून एक सेफ्टी विषयक मला सांगायचं झालं, बहुतेक मी सगळ्या मंडळांना एक आवाहन करेन की आपण राहतो स्लम एरियामध्ये, बरोबर, जिथे समजा एक इन केस एखादा फायर इन्सिडेंट झाला तर त्याचा सगळ्यांना मोबदला म्हणजे प्रॉब्लेम हा सगळ्यांनाच येतो. त्याच्यासाठी मी एक सांगेन, जेवढी पण भांडुपमधली मंडळ असेल किंवा अजून ज्या ज्या ठिकाणी मंडळ असेल तर आपल्या इथे फायर इन्सिडेंट झाल्यानंतर आपले रोड एवढे लहान आहेत ना की त्याच्यातून फायरच्या ज्या गाड्या आहेत फायर ब्रिगेडच्या त्या आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ जातो. त्यामुळे मी एक गोष्ट सर्वांना आवर्जून सांगेन की फायर एक्सटिंग्विशर्स म्हणजे फायर बाटले असतात ना ते प्रत्येक मंडळाने ठेवावे स्वतःकडे. कारण कसं एखादी आग लागली ना तर ती अशा प्रकारे पसरते ना की तिला नियंत्रित आणण्यासाठी ना खूप म्हणजे खूप कठीण असतं. आणि ते करण्यासाठी ना प्रत्येक मंडळाने आपल्याकडे ना फायर एक्सटिंग्विशर्स ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून ती छोटी असेल ना तेव्हाच विझवता आली पाहिजे, जेणेकरून त्याचा प्रॉब्लेम हा मोठा होऊ नये. बरोबर. तर त्याच्यासाठी मी सर्वांना सांगेन आवर्जून की सर्वांनी फायर एक्सटिंग्विशर्स हे स्वतःकडे ठेवा. आणि सगळ्यांना म्हणजे समजा जर आपण चाळीमध्ये राहतो, चाळीमध्ये असेल तर एखादी चाळ असेल तर त्यांनी एखादा फायर एक्सटिंग्विशर आपल्या चाळीमध्ये ठेवला ना तर तेवढी चाळ आपली सुरक्षित आपण ठेवू शकतो. कारण फायर इन्सिडेंट हा खूप काय असं म्हणजे मानवानी वित्ताने असे खूप मोठे मोठे प्रकार घडू शकतात त्याच्यातून. त्यासाठी मी ही गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी सेफ्टी विषयी म्हणजे फायर इन्सिडेंटला खूप महत्वाचं असं प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. नक्कीच. आणि म्हणजे दहीहंडीच्या सदींच्या सोबत आमच्या कोचने सुद्धा एक समाजसेवेचा एक तुम्हाला एक समाजसेवेसाठी एक कुठे ना कुठे एक पॉइंट दिलेला आहे. तर आजचा हा पॉडकास्ट भांडुपचा गोविंदा 10वा म्हणजे भाग 10वा आणि या भांडुपचा गोविंदा या वर्षीचा 2025चा आपण पॉडकास्टचा समाप्ती करतोय. कारण की आतापर्यंत 10 पॉडकास्ट आपण शूट केले. उर्वरित जे गोविंदा पथक आहेत त्यांना आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या 2026 मध्ये आपण त्यांना पार्टिसिपेट करतो. कारण की आता येणारे गणपती बाप्पा, त्याच्यामुळे गणपती बाप्पाचे कंटेंट सर्व चालू होणार. त्याच्यामुळे आतापर्यंत जे काही गोविंदा पथकाने आपल्याला सपोर्ट केलेला आहे माझ्या ओमकार ऑफिशियल युट्यूब चॅनल कडून आणि माझ्या संपूर्ण टीम कडून तुमच्या सर्वांचे आभार आहेत. आणि त्यासोबत एकटं बोलताना जसं गोविंदा पथक एकटा नाही घडत, मला सुद्धा हा म्हणजे जो पॉडकास्ट आहे तो करण्यासाठी खूप एकटा होतो मी. एक संकल्पना होती डोक्यामध्ये आणि कुठे ना कुठे मला सुद्धा एक मदत आली. मला एक आज पॉडकास्ट मध्ये सांगू इच्छितो की माझ्या सोबत काम करणारे जे व्यक्ती आहेत ना, म्हणजे कॅमेरा हँडल करणारा आहे ऋषिकेश महाडिक, अथर्व शिंदे आहे. त्याचप्रमाणे आज ओमकार ऑफिशियल जो आयडी आहे इंस्टाग्रामचा, स्टोरी इन फ्रेम्स हा आयडी आहे. या दोन्ही आयडीवरती आणि तुम्हाला जे कोलॅप्स आले आतापर्यंत जे गोविंदा पथकांना कोलॅप्स येतात ते एडिटिंग करणारी सुद्धा एक मुलगी आहे, पायल महाडिक तिचं नाव आहे. ती सर्व एडिटिंग करते. म्हणजे ह्या सर्वांची साथ होती म्हणून मी आतापर्यंत हा पॉडकास्ट जो सीझन होता तो चांगल्या प्रकारे उत्तम माझ्याकडनं सक्सेस झालेला आहे. लोकांची खूप सारी चांगली प्रतिक्रिया आली जेव्हा भांडुपमध्ये फिरलो की सांगितलं की खूप चांगलं करतोय. अजून काही जे खूप मोठे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की चांगल्या चांगल्या कन्सेप्ट सांगितल्यात. तर नक्कीच माझा प्रयत्न असेल की या कन्सेप्ट कुठे ना कुठे बाहेर आणायच्या. सो भेटूया पुढच्या एका नवीन कंटेंटमध्ये. तोपर्यंत येणाऱ्या दहीकाल्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या युट्यूब चॅनल कडून, आमच्या गोविंदा पथकाकडून सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सेफली दहीहंडी खेळा आणि सेफली आपल्या घरी जावा. बस एवढंच बोलून तुमचे आभार मानतो. धन्यवाद.